Hello everyone, hello my FB friends. You might be wondering why I'm making this video, why I have come like this, but आज सकाळी एक अशी घटना घडली की मला असं वाटलं एक सुजाण नागरिक म्हणून आपण ती शेअर करावी. तर झालं असं, मी माझ्या ऑफिसमध्ये होते कॉलेजमध्ये आणि मला कंटिन्युअस एक व्हॉट्सअप कॉल येत होता. ऍक्च्युली खूप बिझी होते मी, म्हणून मी आधी तो कट केला, पण तो कंटिन्युअस कॉल मला यायला लागला. आणि नंतर मी त्याच्या डीपी मध्ये एक पोलीस मनचं चित्र बघितलं, पोलीस होते त्या चित्रामध्ये, आणि मग म्हणून मी तो कॉल घेतला. आणि मग कॉल घेतल्यानंतर ऍक्च्युली आय डिडंट टेक नोट ऑफ द कंट्री कोड, जी खरं तर आपण घ्यायला पाहिजे, +92 असा तो कोड होता. आणि मग मी तो कॉल घेतला, तर मला आधी असं विचारण्यात आलं की आप कबीर के कोण हो, हिंदीमध्ये बोलायला लागले ते. तर म्हटलं कोण कबीर, मैं नहीं पहचानती. तर मग तो माणूस म्हणाला की आप कबीर की माँ हो क्या. तो मी म्हटलं नाही, आणि थोडं आय डोंट नो, कदाचित मी चुकले, काय झालं. मी म्हटलं नाही, मुझे तो बेटा नहीं, मुझे तो सिर्फ बेटी है, असं मी म्हटलं. अँड देन आय स्टार्टेड स्पीकिंग इंग्लिश, मे आय नो फ्रॉम वेअर आर यू कॉलिंग अँड ऑल. आणि मग दुसऱ्या एका माणसाने लगेच तो फोन ओढून घेतल्यासारखं असं जाणवलं, कारण आवाज चेंज झाला. आणि तो म्हणाला आप जान्हवी की माँ बोल रहे हो. माझ्या मुलीचं नाव जान्हवी आहे, आणि जान्हवी की माँ बोल रहे हो. मी म्हटलं हाँ, मैं जान्हवी की माँ बोल रही, क्या हुआ. आणि डायरेक्टली तो म्हणाला आपको पता है आपकी बेटी को अरेस्ट किया गया है. आणि फॉर अ मोमेंट इट वॉज व्हेरी शॉकिंग. मी खरंच खूप घाबरले. आणि फॉर्च्युनेटली आज माझ्या मुलीचं कॉलेजला ऑफ असल्यामुळे ती घरी होती, त्यामुळे मला काही कळेना, आणि मी एकदम सहज बोलून गेले. म्हटलं अरेस्ट किया है, वो तो अभी घर पे है. तसं म्हटल्याबरोबर त्यांनी उलट मला चिडवलं, अभी बोलो इंग्लिश में, अभी बोलो इंग्लिश में, असं बोलून त्यांनी तो फोन कट केला ऍक्च्युली. सो मला काही कळेना काय झाले ते. आणि मग म्हणून मी इमिजिएटली पहिली गोष्ट ही केली की मी माझ्या मुलीला फोन केला. थँकफुली तिने तो लगेच उचलला. आणि पहिला प्रश्न मी तिला केला की कुठे आहेस तू बाळा. तर ती म्हणाली मी घरी आहे मम्मा. आणि मग मी तिला बोलले अगं असं असं मला फोन आला, किती हॉरिबल आहे, आणि कबीर असं त्यांनी नाव घेतलं. तर मग माझी मुलगी म्हणाली हो, कबीर माझा स्कूल फ्रेंड होता, इनफॅक्ट आम्ही अगदी असे मागे पुढे बसायचो. म्हणजे कदाचित तो कुठून आता डेटा लीक झालाय, तो काही हॅक करून लीक झालाय का कोणी, आय डोंट नो, कोणी तो मुद्दाम लीक केलाय, दॅट आय डोंट नो. पण हे खूप हॉरिबल होतं, कारण तुम्हाला अचानक पेरेंट्सला असा फोन येतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक सायबर सेल आहे, जिथं आम्ही इंटरनल कंप्लेंट कमिटी वगैरे म्हणतात, जिथे जाऊन तर मी आमच्या प्रिन्सिपलशी वगैरे जरा ह्याच्याविषयी चर्चा केली, की कारण मला लॉन्च करायची होती कंप्लेंट सायबर क्राईमला. तेव्हा असं कळलं की आमच्या एका विद्यार्थ्यासोबत सेम घटना घडली. आम्ही मागच्या आठवड्यात राजगडला ट्रेकिंगला गेलो होतो. त्या मुलाचे आई वडील, तो इथे शिकतो पुण्यात, आणि आई वडील असतात नागपूरला, आणि तिकडे फोन गेला. आणि ते तर अजून पुढचं व्हर्जन होतं, कारण त्या कॉलवर त्याच्या आई वडिलांना कॉल जातो, आणि त्याच्यात अगदी सगळे डिटेल्स सांगतात की तुमचा मुलगा तुम्हाला काय म्हणतो, वडिलांना काय नावाने हाक मारतो, आईला तो आता ट्रेकिंगला गेला होता मध्ये, आणि त्याला आम्ही अरेस्ट केली. आणि मग त्या आईवडिलांना असं सांगण्यात येतं की तो चांगल्या घरचा मुलगा दिसतोय, अजून 4-5 मित्र पण आहेत त्याच्यासोबत, असं अमुक तमुक गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली, आणि तुम्हाला जर वाटत असेल त्याच्यावर आम्ही केस करू नये, तर तुम्ही ही लिंक पाठवतो, त्याच्यावर 25 लाख रुपये तुम्ही ट्रान्सफर करा, असं सांगण्यात आलं त्याला. आणि मग नॅचरली त्यांनी कंप्लेंट लॉन्च केली. त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं की सध्या तुम्ही सगळे तुमचे अकाउंट बंद ठेवा, कुठेही तुम्ही डीपी ठेवू नका तुमच्या कुठल्या ह्याच्यावर, असं बरंच काही घडलं. तर मला हे व्हिडिओ करायचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल तुमच्या माध्यमातून. मला वाटतं क्राईम कसं कंट्रोल करायचं हे मला माहिती नाही, ते तर पोलीस लोक, सायबर क्राईमवाले करतीलच त्यांचं काम उत्तम प्रकारे, पण एक सुजाण नागरिक म्हणून जागरूकता आणणं, ब्रिंगिंग अवेअरनेस अबाउट ऑल दिस इश्यूज, मला वाटतं तो एक फार महत्वाचा भाग असू शकतो, की जेणेकरून जर कोणी असं फोन येत असेल, फसले जात असतील, तर त्यांना वेळीच जागरूकता ती येऊ शकते. ती जागरूकता आणण्यासाठी मी हा व्हिडिओ खास इथे केलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये, तुमची सोसायटी असेल, तुम्ही जिथे जॉब करता, ते ऑफिस असेल, तिथे थोडासा हा अवेअरनेस फक्त तुम्ही निर्माण करा. कदाचित असे लोकांना जेव्हा कळेल की असे कोणी पटकन आपलं मानत नाही आणि असं होईल, तर कदाचित टू सम एक्सटेंड ऍटलीस्ट याचं प्रमाण कदाचित कमी होऊ शकतं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, असं जर काही होत असेल, आमच्या इथे आम्ही खूप चांगले उपक्रम राबवत असतो, तर सायबर सिक्युरिटीचे, सायबर सेलचे खूप उत्तम एक्सपर्ट आमच्या इथे आले होते. तर त्यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की क्राईम तर होत असतात, पण बरेच लोक ती रजिस्टर करत नाहीत कंप्लेंट, आणि त्याच्यामुळे आमच्यापर्यंत ते येत नाही, आणि आम्हाला
काय पॅटर्न आहे त्यांचा हा कळायला थोडासा वेळ लागतो. तर या माध्यमातून अजून एक मी विनंती करेल, कदाचित यदा कदाचित देव न करू असं कोणाबाबतीत हो, पण असं जर झालं तर नक्की तुम्ही ती कंप्लेंट लॉन्च करावी. मी तुम्हाला सांगते कशी करावी. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला दाखवते. हा नंबर होता बघा, थोडं जवळ हा बघा, हा इथे प्लस दिसतोय 92 हा, आणि हे बघा असा प्रोफाईल फोटोला असा हा पोलिसांचा फोटो आहे. त्याच्यामुळे ती जरा गडबड झाली आणि ते फेकच होतं. आणि दुसरं जे सायबर क्राईमचं आहे, हे बघा ही जी वेबसाईट आहे cybercrime.government.in, तर इथे असं येतं बघा सगळं, टू रजिस्टर कंप्लेंट एव्हरीथिंग, सगळे डिटेल्स आहेत. तर मी स्वतः ही कंप्लेंट लॉन्च केलेली आता. मला वाटतं ती पण आपली जबाबदारी आहे. देव न करो असं जर तुमच्या बाबतीत झालं तर फर्स्ट बी अवेअर. ओके, कारण त्या नागपूरवाल्या केसमध्ये असं झालं की तो राजगडावर असल्यामुळे त्याचा फोन कंटिन्युअस म्हणजे आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. तर तुम्ही विचार करा त्या आईवडिलांचं काय झालं असेल त्या फोनवर त्याच्याशी कॉन्टॅक्ट होईपर्यंत. तर घाबरून जाऊ नका, आधी नीट कन्फर्म करा. काही असं जरी झालं तरी कोणी, मला नाही वाटत ऑनलाईन कोणी, पोलीस डिपार्टमेंट सुद्धा अशी काही पद्धत असावी की पैसे ट्रान्सफर करा वगैरे. तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण त्याची काळजी घेऊया. जास्तीत जास्त हा व्हिडिओ स्प्रेड करा असं मला वाटतं. आणि जर यदा कदाचित देव न करू असं काही झालं तर कंप्लेंट नक्की लॉन्च करा. माझं एवढीच अपेक्षा होती आणि एवढंच म्हणणं होतं या व्हिडिओमधून. धन्यवाद. थँक्यू.